चंद्रपुरातलं किडनी रॅकेट जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्याकडून सर्वप्रथम उघडकीस आणण्यात आलं। या प्रकरणामध्ये एक धक्कादायक विषय आता समोर येतोय। यातला डॉक्टर हा चक्क पद्मश्रीनं सन्मानित आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा धक्कादायक दावा केला आहे। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता असं लक्षात आलं की एक इसम जो त्या ठिकाणी सोलापूरला राहत होता, हा व्यक्ती एक फेसबुकवर त्यांनी अकाउंट तयार केलं आणि किडनी डोनर आणि किडनी रिसिव्हर अशा पद्धतीचं त्याने अकाउंट तयार केलं। त्या व्यक्तीच्या संपर्कात आपला हा शेतकरी नागभीडचा आला। त्या माध्यमातून तो सोलापूरचा व्यक्ती सदर व्यक्तीला कंबोडियाला घेऊन गेला। त्या ठिकाणी त्याची किडनी काढली, ते पैसे त्याला दिले। त्या पैशांनी त्या सावकारांचं कर्ज फेडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु तरी देखील ते लोक पैशाची मागणी त्याला सतत करायचे। म्हणजे हे 6च्या 6 व्यक्ती परवानाधारक त्या ठिकाणी सावकार नव्हते, त्याच्यामुळे बाब अजून गंभीर आहे। या अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई करण्याकरता ऑलरेडी SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। SIT गठीत झाल्यानंतर सखोलपणे हा प्रकरणाचा तपास त्या ठिकाणी चालू आहे। विशेष म्हणजे काय सांगू आपल्याला, तामिळनाडू दिल्ली हे दोनही डॉक्टर, त्या डॉक्टरला तर दिल्लीच्या डॉक्टरला हात लावू शकत नाही, कोणी लावू शकत नाही, कारण त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं आहे। दिल्लीच्या डॉक्टरला पद्मश्री पुरस्कार दिलाय, कदाचित माहिती नसेल किती गंभीर विषय आहे। माननीय मंत्री महोदय,